तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो? किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, रेला हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? पहा, कोणत्या ठिकाणचं आहे? पंढरपूर या ठिकाणचं जे विठ्ठल मंदिर आहे हे सर्वांसाठी सुरू व्हावं म्हणजे खुलं व्हावं यासाठी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की ज्याने आंदोलन केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी यांनी आंदोलन केलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे उद्गार खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, हे उद्गार आपल्याला ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस भरपूर वेळा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, हे जे वाक्य आहे हे लोकमान्य टिळकांचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? पहा, दत्तक वारसा जो आहे त्याला मंजुरी न देऊन म्हणजे नामंजूर करून संस्थाने काबीज किंवा खालसा करण्याचं जे धोरण आहे ते खालीलपैकी कोणी स्वीकारलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लॉर्ड डलहौसी. पहा, इंग्रज अधिकारी लॉर्ड डलहौसी जो आहे यानं स्वीकारलं होतं हे धोरण, जे की दत्तक वारसा नामंजूर करायचं आणि त्या ठिकाणची जी काही संस्थान आहे त्याला खालसा करून घ्यायचं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. जात हा बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलेलं आहे? पहा, जात लक्षात ठेवायचं, कास्ट म्हणजे जात हा जो आहे हा एक बंदिस्त वर्ग आहे. मार्ग नाही, वर्ग आहे असं कोणाचं विधान होतं? तर हे जे विधान आहे हे होतं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. जात हा बंदिस्त एक वर्ग आहे असं उद्गार होतं आंबेडकरांचं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत पहा दिनविशेषवरती हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यानुसार आपण दिनविशेषवरती पहा पूर्ण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण एका वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच आंतरराष्ट्रीय दिनविशेष देखील आपण ॲड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते देखील व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचे आहेत. तर कारगिल विजय दिवस हा जो दिवस आहे हा 26 जुलै म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर 26 जुलैला हा साजरा केला जातो. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? पहा, म्हणजे कम्प्युटरच्या भाषेमध्ये जे www वापरलं जातं प्रत्येक वेबसाईटच्या आधी असतं पहा, तर त्याला काय म्हटलं जातं किंवा त्याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे? तर पहा, www वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच www. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हे जे www असतं हे पहा मित्रांनो प्रत्येक वेबसाईटच्या डोमेनच्या आधी असतं पहा www, किंवा आता नवीन आलेला आहे पहा HTTPS असा देखील आलेला आहे. तर यावरही आपल्याला एक वेळा प्रश्न आलेला होता, त्यामुळे HTTPS कधी वापरलं जातं, www कधी वापरलं जातं ते देखील लक्षात ठेवायचं आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर दिल्ली या ठिकाणी आहे पहा भारताचं सर्वोच्च न्यायालय. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की सर्वात नवीन झालेलं राज्य कोणतं आहे? तर पहा, आणि तेच जे राज्य आहे ते सर्वात नवीन कसं आहे की त्यामधूनच आंध्र प्रदेश जो राज्य आहे त्याचं विभाजन होऊन ते राज्य तयार झालेलं आहे. तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. हे जे राज्य आहे हे आंध्र प्रदेशच्या विभाजनातून तयार झालेलं आहे. 1 एप्रिल 2014 1 एप्रिल 2014 या दिवसापासून तेलंगणा जे आहे हे राज्य अस्तित्वात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता महत्त्वाचे काही प्रश्न आहेत पहा. यावर तेलंगणाची राजधानी लक्षात ठेवायची. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. अजूनही लोक आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद सांगतात. काही काळापूर्वी आंध्र प्रदेश राज्याला 3 राजधान्या होत्या, पण आता विशाखापट्टणम ही जी आहे ही आंध्र प्रदेशची राजधानी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा हे राज्य तयार झालेलं आहे आणि सर्वात नवीन असलेलं राज्य आहे तेलंगणा. यावरती अजून जर आपल्याला प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे?
नवीन जिल्हा किंवा अलीकडील जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, पालघर हा जो जिल्हा आहे हा आपल्या राज्यामध्ये सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे. म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. पालघर ज्यावेळेस होतं त्यावेळेस पहा, पालघर आणि सिंधुदुर्ग हे कंबाईन होते, तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते. सध्या आहेत 36. प्रश्न क्रमांक 10 आहे, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळत असतं? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य कोणत्या शासन प्रणालीमध्ये असतं? तर तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर लोकशाहीमध्ये असतं पहा मूलभूत हक्क आणि नागरिकांचं स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? भारतीय नागरिकत्व याचा जो कायदा आहे त्याचं वर्ष कोणतं आहे की त्या वर्षी तो मंजूर झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 1955. 1955 या वर्षी भारतीय नागरिकत्वाचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत? पहा, भारताची जी घटनादुरुस्ती आहे त्याला म्हणजे त्या दुरुस्तीचे अधिकार जे आहेत हे कोणाकडे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, कायदे मंडळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तर कायदे मंडळाला हक्क असतात की भारताची जी घटना आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचे अधिकार असतात हे कायदे मंडळाकडे. पर्याय 3 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही कोणावर असते? पहा, ज्या काही निवडणुका होतात म्हणजे जे काही इलेक्शन्स होतात त्याला यशस्वीरित्या पार पाडण्याचं म्हणजे एकदम अशा निर्भय म्हणजे ज्या ठिकाणी असं कोणतंही भीती नाही अशा वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी असते, ती जबाबदारी कोणाची असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर निवडणूक आयोग जे आहे म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे तर त्याची जबाबदारी असते. पहा, जे काही या आहेत निवडणुका त्या एकदम यशस्वीरित्या पार पाडणे आणि कोणत्याही भीतीमध्ये म्हणजे भीतीच्या वातावरणामध्ये पार पाडणे ही त्यांची जबाबदारी असते, म्हणजे त्याच्याशिवाय. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याचं आहे? पहा, लोक माझे सांगती आणि यावरती आपण मित्रांनो व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे. पहा, पुस्तक आणि लेखक. त्याच पद्धतीने आपण अजून एक व्हिडिओ घेतलेला आहे आत्मचरित्र आणि ते कोणावरती आहे म्हणजे एक प्रकारे आपण त्याला लेखकच म्हणू शकतो. तर या ठिकाणी एक आत्मचरित्राचाच भाग आलेला आहे, लोक माझे सांगाती. हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचं आहे? तर हे जे चरित्र आहे हे पर्याय क्रमांक 2 शरद पवार यांचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई या ठिकाणी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, AI. लक्षात ठेवा, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणाला मानले जाते? पहा, AIचे जनक असं कोणाला संबोधलं जातं? आणि मित्रांनो, हा जो प्रश्न असणार आहे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा असणार आहे, कारण सध्या AIचा जमाना आहे, त्यानुसारच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे जे जनक आहेत ते पर्याय क्रमांक 4 डॉक्टर जेफ्री हिंटन असं त्यांना AIचे जनक म्हणून ओळखले जातं. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? पहा, दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर कोण आहेत? कशाचे? द केरला स्टोरी या मूव्हीचे डायरेक्टर कोण आहेत? या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर सदीप्तो सेन हे जे आहेत हे केरला स्टोरीचे डायरेक्टर आहेत. आणि हा जो चित्रपट आहे हा गेल्या वर्षी सर्वात वादातला असणारा चित्रपट देखील होता, त्यामुळे यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. TCS मध्ये असा प्रश्न येण्याची शक्यता जी असते ती जास्त प्रमाणामध्ये असते. प्रश्न क्रमांक 18 आहे, यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे. आपल्याला अजून प्रश्न असा विचारला जातो, एखादी कंपनी असते, कंपनी आणि त्याचे संस्थापक यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो, किंवा एखादी नामांकित कंपनी असते तर त्याचा CEO आणि ती कंपनी यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी तेच विचारलं आहे की जे यूट्यूब आहे, पहा यूट्यूब आहे ज्यावरती तुम्ही सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत, तर त्याचा CEO कोण आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, यूट्यूबचा सध्याचा CEO आहेत नील मोहन. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल.
तर या ठिकाणी पहा अजून एक आहे सुंदर पिचाई, हे जे आहेत ना हे गुगल या कंपनीचे सध्याचे CEO आहेत आणि नील मोहन जे आहेत ते यूट्यूबचे CEO आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जे गुगल कंपनीचं पहा प्रोडक्ट आहे यूट्यूब, त्यामुळे पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पहा आपल्याला एक विद्यापीठ दिलेलं आहे कृषी विद्यापीठ, तर त्याचं आपल्याला ठिकाण ओळखायचं आहे, कोणत्या ठिकाणी आहे. एक प्रकारे त्याचं आपण मुख्यालय सांगायचं आहे. आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर दापोली या ठिकाणी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर त्यांनी मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ही लिहिलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यामध्ये काही निवडक असे लेखक आहेत की त्यांच्यावर आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात, तर त्यामुळे आपण त्या पुस्तकांची लिस्ट देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर शिवाजी सावंत जे आहेत तर मृत्युंजय ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीच्या संदर्भात आहे? पहा नीलक्रांती, जशी श्वेतक्रांती झाली तशी नीलक्रांती देखील आहे, तर ही कोणत्या उत्पादनाच्या वाढीच्या संदर्भात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर मत्स्य उत्पादन. लक्षात ठेवायचं आहे माशांचं उत्पादन यावरती डिपेंड आहे, म्हणजे त्याच्या संदर्भातली आहे पहा भारतात आपल्या झालेली नीलक्रांती. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? पहा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो भारतामध्ये जेवढे काही राज्य आहेत प्रत्येक राज्यामध्ये पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहेत. तसेच महाराष्ट्रामधील जेवढे काही आपले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये देखील असे काही पारंपरिक लोकनृत्य प्रकार असतात. तर त्यातीलच आपल्याला विचारलं आहे की पालघर या जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे? तर त्याचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक 1, तारपा जो आहे हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे पहा पालघरमधला. आणि पालघर जिल्ह्याची जर विशेष माहिती पाहायची असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, 67वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कितवा 67वा फिल्मफेअर पुरस्कार आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर शेरशाह. लक्षात ठेवायचं शेरशाह हा जो पिक्चर आहे म्हणजे हा जो मूव्ही आहे तर याला 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळालेला आहे शेरशाहला. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? पहा शाहीर साबळे यांना आतापर्यंत कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलार याचा पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर आपल्या राज्यामधील फ्लोटिंग सोलारचा पहिला प्रकल्प जो आहे तो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर चंद्रपूर. लक्षात ठेवा चंद्रपूर हा जो डिस्ट्रिक्ट आहे तर या डिस्ट्रिक्टमध्ये उभारण्यात येणार आहे पहा पहिला फ्लोटिंग सोलारचा प्रोजेक्ट. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा कोणत्या घटकासाठी तिला राबवण्यात येतं? प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आणि ही जी आहे ही शहरातील जे काही फेरीवाले लोक आहेत तर त्यांच्यासाठी संबंधित आहे किंवा त्यांच्यासाठी राबवण्यात येते प्रधानमंत्री स्वनिधी योजना. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? पहा यावर मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण मागच्या 6 ते 7 वर्षापूर्वी राशन दुकान जे आहे आपलं राशन दुकानामध्ये जर कोणीही गेलं तर कोपन कार्ड, म्हणजे त्याला आपण राशन कार्ड म्हणतो, ते दाखवल्याच्या नंतर आपल्याला धान्य मिळत होतं. पण सध्या काय होतंय की एका कुटुंबाची अशा प्रकारे नोंदणी केली जाते की आपल्याला एक मशीन असते, त्या मशीनवरती आपण फिंगर ज्यावेळेस देतो त्याच वेळेस आपल्याला धान्य हे जे आहे हे वितरित होतं. तर त्या मशीनचं नाव काय आहे किंवा एक प्रकारे त्यामध्ये आपण एक कम्प्युटर सिस्टम वापरतो, तर तिचं नाव काय आहे? तिला म्हणतात पहा पर्याय क्रमांक 1, तर ई-पॉस ही जी मशीन आहे याद्वारे राशन जे आहे ते वितरित केलं जातं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. समाधान यात्रा ही खालीलपैकी कोणी सुरू केली होती? समाधान यात्रा, आणि ही जी यात्रा आहे ही पॉलिटिकल व्ह्यूची एक यात्रा आहे. तर ही कोणत्या राजकीय नेत्याने सुरू केलेली आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर जे नितीश कुमार आहेत, नितीश कुमार यांनी समाधान यात्रा जी आहे ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. 6वे अहिराणी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? करंट अफेअर्सवर 2023वर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहायचं आहे. प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. TCS मध्ये 2023 आणि 2024 यावरती महत्त्वाचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. जो धुळे जिल्हा आहे म्हणजे धुळे शहर जे आहे तर त्या शहरामध्ये 6वे अहिराणी साहित्य संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आणि या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतं माहिती पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे? पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. 2023वर विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रोजेक्ट टायगर जो आहे आणि त्याच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी एक माहिती पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर त्या पुस्तकाचं किंवा त्या प्रकाशित केलेल्या एका बुकचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. अमृतकाल का टायगर विजन. हे जे आहे हे नरेंद्र मोदी यांनी एक माहिती पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. सदर गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा प्रश्न या ठिकाणी 2 असणार आहेत आणि आपल्याला मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पहिला प्रश्न काय होतोय की महाराष्ट्राचं आपलं राज्यगीत कोणतं आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे आपलं राज्यगीत आहे आणि या राज्यगीताला आत्ताच राज्यगीत असा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे जे गीत आहे याचे लेखक कोण आहेत किंवा कोणी लिहिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर राजा बडे हे जे आहेत हे याचे लेखक आहेत गीताचे. आणि हा जो प्रश्न आहे पहा TCS पॅटर्ननुसार प्रश्न आहे, कारण हा आपल्याला तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पहा जे काही मानवी हक्क आहेत तर त्या हक्कांमध्ये खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश केला जात नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. जो माहितीचा अधिकार आहे याचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर यामध्ये कशाचा समावेश होतो पहा? रोजगाराचा अधिकार, बालकांचे अधिकार आणि समान कामासाठी समान वेतन हे जे अधिकार आहेत याचा मानवी हक्कामध्ये समावेश होतो, पण माहितीच्या अधिकाराचा होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नुकतंच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आलेलं आहे? पहा या ठिकाणी नुकतंच म्हणजे हा प्रश्न आपल्याला 2023चा प्रश्न आहे, म्हणजेच 2023च्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुतळ्याचं जे अनावरण आहे हे रशियामध्ये करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झालेली आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचे न्यायालय म्हणजे कोर्टावर आधारित हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 2013ला यापूर्वी भरती झाली होती, त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. संसदीय शासन पद्धती ही जी आहे ही इंग्लंड या देशामध्ये विकसित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मित्रांनो लक्षात ठेवायचे हा प्रश्न आपण घेत आहेत पहा 2024 मध्ये. जर आपण हा व्हिडिओ 2025 मध्ये किंवा 26 मध्ये जर पाहिला तर त्या ठिकाणी चेंज देखील होऊ शकतात किंवा कधीही चेंज होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. करंट अफेअर्सवरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर DY चंद्रचूड हे जे आहेत पहा हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? पहा, प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न हा, आणि हा प्रश्न जवळपास सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जातो. तर राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर उत्तर काय आहे याचं? पर्याय क्रमांक 3, कलम 360. पहा, कलम 360 नुसार देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते. आणि जे कलम 370 होतं हे जम्मू आणि काश्मीर बाबतचं विशेष कलम होतं, जे की 2 वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, 370 कलम आणि 360 कलम. 360 कलम काय आहे? तर आर्थिक आणीबाणी आहे, आणि 370 जे आहे ते विशेष कलम होतं. कशासाठी? जम्मू काश्मीर राज्यासाठी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं कोणतं म्हणजे त्यांचं जे स्मारक आहे हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जे इंदू मिल आहे. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. इंदू मिल या ठिकाणी आहे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई या ठिकाणचं एक स्मारक प्रस्तावित आहे इंदू मिलमध्ये. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, लक्षात ठेवायचं आपल्याला, शिपाई म्हणजेच हमाल किंवा क्लर्क अशा सर्व पदासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर महाराष्ट्रात आपल्या पहिल्या महिला विद्यापीठाची जी स्थापना आहे ती केलेली आहे धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी प्रश्न असा विचारला, महाराष्ट्रातील पहिली महिलांची किंवा पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती. पण महिला विद्यापीठाची जी स्थापना आहे आपल्या राज्यामध्ये ती धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळालेला आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, कशासाठी? सामाजिक कार्यासाठी, म्हणजेच सोशल. लक्षात ठेवा, सामाजिक कार्यासाठी कोणाला पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1, भिक्खूरामजी इदाते यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे? मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना फक्त आपण टोपण नावावरच ओळखत असतो. लक्षात ठेवायचे, या ठिकाणी देखील आपल्याला 2 प्रश्न असे आहेत. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे. हे जे आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा होता की ग्रामगीता, पहा, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता जी आहे ही तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. संपूर्ण नाव काय आहे? माणिक बंडोजी इंगळे. या ठिकाणी पहा, डेबोजी झिंगराजी जानोरकर आहे. तर हे जे नाव आहे पूर्ण हे गाडगे बाबा, कोणाचं? गाडगे बाबा यांचं संपूर्ण नाव आहे. पहा, डेबोजी झिंगराजी जानोरकर. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं माणिक बंडोजी इंगळे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला होता? पहा, नंदुरबार या ठिकाणी जे एक आंदोलन झालेलं होतं तर त्या आंदोलनामध्ये खालीलपैकी कोणता विद्यार्थी जो आहे तो शहीद किंवा हुतात्मा झाला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, शिरीष कुमार. हा जो विद्यार्थी आहे यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गोळ्या स्वतःवरती खाल्लेल्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे. आणि यांच्यावरतीच एक स्वतंत्र पाठ आहे. पहा, वर्ग जो 3रीचा आहे. पहा, जुने पाठ्यपुस्तकामध्ये जो क्लास 3रीसाठी एक टॉपिक होता त्यामध्ये शिरीष कुमार यांचा उल्लेख देखील केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे? यावर मित्रांनो 2 प्रश्न आपल्याला नेहमी तयार होतात. पहा, 3 प्रश्न तयार होतात. तर राष्ट्रपती पदावरती 3 प्रश्न कोणते कोणते होतात? सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत? पहा, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आणि भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत? तर त्या भारताच्या 2ऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या कोण आहेत? प्रतिभा देवीसिंग पाटील. पहा, प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या आपल्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. द्रौपदी मुर्मू ह्या 2ऱ्या नंबरच्या राष्ट्रपती आहेत महिला. या ठिकाणी प्रश्न काय आहे की द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून होत्या?
तर त्या ज्या आहेत पहा, त्या झारखंड या राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणून देखील होत्या. लक्षात ठेवा, द्रौपदी मुर्मू यांच्यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न जे आहेत हे महत्त्वाचे मित्रांनो पाठ असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जे संसद आहे पहा, संसदेला अधिकार असतो. कशाचा अधिकार असतो? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवणे हे संसदेचं काम किंवा एक प्रकारे त्यांच्याकडे हा अधिकार असतो. मित्रांनो, आपल्याला अशा सर्व प्रश्नांच्या जर PDF म्हणजे व्हिडिओच्या जर PDF फ्रीमध्ये मिळवायच्या असतील तर पहा, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच मित्रांनो, आपलं अजून एक चॅनल आहे पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत, त्यांनाही तुम्ही जॉईन करू शकता. प्रश्न क्रमांक 14 आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी आपल्याला शहराच्या ऐवजी एक वेळा प्रश्न हा विचारण्यात आला होता, पण त्या ठिकाणी जिल्हा असा उल्लेख केलेला होता. लक्षात ठेवायचं आहे, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय स्थित आहे. नागपूर ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे पहा, नागपूर. प्रश्न क्रमांक 15 आहे, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? पहा, वंदे भारत एक्सप्रेस ही जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या शहरांमध्ये सुरू आहे? तर ती आहे मुंबई, सोलापूर या शहरांमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसवरती आपण जवळपास 2 स्पेशल शॉर्ट्स व्हिडिओ देखील घेतलेले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला होता? म्हणजे या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की ज्यावेळेला जालियनवाला हत्याकांड झाला तर त्याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी म्हणजेच त्यांना ब्रिटिश सरकारने एक पदवी दिली होती, तर ती पदवी त्यांनी परत केली किंवा त्या पदवीचा त्यांनी त्याग केला. ती पदवी कोणती होती? तर ती पदवी होती पहा, पर्याय क्रमांक 1, सर या नावाची पदवी होती, जी की ब्रिटिश सरकारला रवींद्रनाथ टागोरांनी परत केली जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म म्हणजेच माहितीपट म्हणतो आपण त्याला, श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? पहा, ऑस्करवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात, फिल्मफेअर अवॉर्डवरती देखील नेहमी प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी काय आहे की 2023चा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट मूव्ही जी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला ऑस्कर त्यांनी मिळवून दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, द एलिफंट विस्पर्स या नावाची जी एक शॉर्ट मूव्ही होती तर त्याला 2023 सालचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट मूव्ही म्हणून ऑस्कर देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? मित्रांनो, पहिले भारतीय, पहिले महाराष्ट्रीयन असे आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यातीलच हा प्रश्न आहे की रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा जो आहे याला मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? विनोबा भावे यांना ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे? पहा, जे आफ्रिकावरून चित्ते आणले होते नरेंद्र मोदी यांनी, तर असा प्रश्न आहे की ते कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 2, जे कुनो राष्ट्रीय उद्यान होतं पहा, कुनो राष्ट्रीय उद्यान, तर या उद्यानामध्ये चित्त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे? मित्रांनो, लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे त्यावरती डाऊटफुल प्रश्न आपल्याला नेहमी हे विचारले जाऊ शकतात. सध्या म्हणजेच पहा 2024 सुरू आहे, जानेवारी 2023, तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. आणि सध्या महाराष्ट्राला 2 डेप्युटी CM आहेत, म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक आहेत पहा देवेंद्र
फडणवीस आणि दुसरे जे आहेत ते आहेत पहा अजित पवार. हे जे आहेत हे राज्याला सध्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. तर एकनाथ शिंदे यांनी केळी विकास महामंडळासाठी जवळपास 100 कोटी रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या ठिकाणाहून घेण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तर या देशावरून जी काही व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना आहे ती घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एक उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली करण्याचा अधिकार कोणाकडे असतो किंवा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, जो राष्ट्रपती आहे किंवा जो प्रेसिडेंट आहे. तर प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीला अधिकार असतो की एका न्यायाधीशाला उच्च न्यायालयामधून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये त्याचं ट्रान्सफर किंवा त्याची बदली करण्याचे अधिकार असतात राष्ट्रपतींकडे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो किंवा कार्यकाळ हा जो आहे तो किती असतो? लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2018 आणि 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 5 वर्ष. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? या ठिकाणी 3 प्रश्न आपल्याला मित्रांनो नेहमी पडू शकतात की त्यांचं वय आणि त्यांचं पद. तर जर आपल्याला राज्यपाल एखाद्या राज्याचं व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला किमान वयाची अट किती असावी लागते? तर लक्षात ठेवा, 35 वर्ष कमीत कमी वय असलं पाहिजे. त्याच वेळी राज्यपाल पदासाठी आपण इच्छुक असू शकता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? लक्षात ठेवा, कितीपेक्षा जास्त नसावी असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, कमेंट करून फास्ट उत्तर देत राहायचं आहे, कारण आपल्याला जवळपास येत्या ह्या आठवड्यामध्ये 15 व्हिडिओज असे घ्यायचे आहेत की जे न्यायालयावरती स्पेशल व्हिडिओ असणार आहेत. तर पहा, कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या जी आहे ती 500 पेक्षा जास्त नसावी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नाकाबो पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? पहा, 2023चा विचारला आहे म्हणजे करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न आहे. 26 ते 30 हे जे प्रश्न आहेत यातील आपण 4-5 प्रश्न हे करंट अफेअर्सवरती कलेक्ट केलेले आहेत. मित्रांनो, हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील नाकाबोह पुरस्कार जो आहे तो विनोद शुक्ला यांना जाहीर करण्यात आलेला होता. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयांची नोट चलनामधून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? पहा, कधीपासून लक्षात ठेवायचंय, 19 मे 2023 पासून किती रुपयांची नोट चलनामधून बाद करण्याचा निर्णय जो आहे तो केंद्र शासनाने घेतला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 2000. लक्षात ठेवायचंय, 2000 रुपयांची नोट जी आहे ती चलनातून बंद करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. डेट लक्षात ठेवा, 19 मे 2023. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा येथील आदिवासी लोकांनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर सचिन तेंडुलकर यांना आतापर्यंत महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी त्यांना गार्ड ऑफ ओनर या नावाने किंवा या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी
कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा प्रश्न मित्रांनो दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि जी आपली न्यायालय भरती असणार आहे यामध्ये 30च प्रश्न जे असणार आहेत ते महत्त्वाचे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवा, त्यामध्ये आपल्याला दिनविशेषवरती थोडंसं फोकस करायचं आहे. त्यासाठी आपण 2 असे स्पेशल व्हिडिओ घेतलेले आहेत. एकामध्ये जागतिक दिनविशेष आहे आणि एकामध्ये राष्ट्रीय दिनविशेष आहे. दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर सामाजिक न्याय दिवस हा जो आहे हा 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? पहा, हिंदी भाषा जी आहे ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तो कलम कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 343 त्याच्यातील भाग 1 हे जे कलम आहे या कलमाद्वारे हिंदी भाषा संघराज्याची भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? पहा, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, काय विचारलं आहे की गुलाबी शहर म्हणजेच काय, तर पिंक सिटी कोणत्या शहराला म्हटलं जातं? पहा, पिंक सिटी. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 तर जयपूर. लक्षात ठेवा, जयपूर हे जे शहर आहे जयपूरला पिंक सिटी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, प्रत्येक परीक्षा जर आली तर प्रत्येक परीक्षेमध्ये पहा राष्ट्रीय दिनविशेष आणि त्याचप्रमाणे जागतिक दिनविशेष यावरती महत्त्वाचे आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे दर परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतात. त्यामुळेच आपण पहा हे जे आहेत राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष या दोघांवरही पूर्ण वर्षाचा एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, राष्ट्रीय बालिका दिवस हा जो दिवस आहे हा 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. कथकली नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? पहा, कथकली यावर मित्रांनो आपल्याला TCS मध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. तर ते प्रश्न अशा पद्धतीचे होते की प्रत्येक राज्य आणि त्या राज्यामध्ये कोणता जे नृत्य आहे ते साजरं केलं जातं. तर त्यावर आपल्याला डीपमध्ये प्रश्न काही विचारले होते. तर कथकली हा जो नृत्य प्रकार आहे तर हा लक्षात ठेवायचा आहे कोणत्या? केरळ या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे कथकली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारलेला आहे. पहा, लक्षात ठेवा, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न देखील तयार होतात. तर पहिला प्रश्न आहे की कोणत्या वर्षी तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली होती. पहा, 2 प्रश्न कोणते कोणते आहेत? तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 या वर्षी. कोणी केली? तर महात्मा फुले किंवा कधी कधी ज्योतिराव फुले असं आपल्याला विचारलं जातं. जसं की या प्रश्नामध्ये ज्योतिराव फुले विचारलं आहे. तर महात्मा फुले किंवा ज्योतिराव फुले यांनी 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? पहा, कोविड-19 यावर काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यालाच आपण एक प्रकारे कोरोना या नावाने देखील ओळखतो. तर कोरोना या विषाणूपासून म्हणजे व्हायरसपासून होतो पहा कोविड-19. तर 19 म्हणजे काय? तर 2019ला सर्वात पहिल्यांदा हा आजार आपल्याला आढळून आला होता आणि हा जो आजार आहे कोविड-19 याची जी सुरुवात आहे ही चायना या देशातून झालेली होती. आपल्याला देश विचारलं तर चायना आणि कोणत्या शहरातून झाली? तर चायनामधील वुहान हे जे शहर आहे या शहरामधून झालेली आहे कोविड-19ची सुरुवात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. आणि याच रोगामुळे पूर्ण जगामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचे प्रत्येक देशामध्ये इमर्जन्सी लागू केलेली होती आणि पूर्णपणे लॉकडाऊन देखील आपल्याला जाणवलं आहे. 2020 आणि 2021 या 2 वर्षामध्ये जवळपास पूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होतं कोविड-19 मुळे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. सर्वसाधारणपणे
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? पहा, नुकतंच मित्रांनो हिवाळी अधिवेशन झालेलं आहे. तर हिवाळी अधिवेशन हे जे आहे हे सर्वसाधारणपणे आपल्या राज्यामध्ये म्हटलं तर नागपूर या ठिकाणी होत असतं. लक्षात ठेवायचं आहे, नागपूर ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे आणि त्या ठिकाणी जास्त करून महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आहे, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ते होतं पहा नागपूरमध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? पहा, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. करंट अफेअर्सला नाही, पण जो GK मध्ये हा प्रश्न नेहमी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर नॅशनल मिशन ऑफ वुमेन्स याच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? तर पहिल्या चेअरमन आहे त्याच्या पर्याय क्रमांक 4 जयंती पटनाईक. मित्रांनो लवकर कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. आपण जी भरती होणार आहे ही म्हणजे जिल्हा न्यायालयाची, तर ही 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते लवकर घेण्याचा प्रयत्न करूया. तर नॅशनल मिशन ऑफ वुमेनच्या पहिल्या चेअरमन जयंती पटनाईक. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत? पहा, पहिले भारतीय कोण आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर यांना पहिला नोबेल पारितोषिक जो आहे तो मिळालेला आहे. पण कोणता? लक्षात ठेवा, पहिले भारतीय व्यक्ती आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. मित्रांनो नोबेलवरती आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत. त्याचेही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF पाहिजे असेल तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची. त्याला जाऊन आपण जॉईन करा किंवा त्या ठिकाणी आपण सर्च जरी केलं टेलिग्रामवरती तर चॅनल आपलं मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून प्रत्येक व्हिडिओची PDF आपण फ्रीमध्ये मिळवू शकता. पर्याय 3 रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे पहिले भारतीय ठरले की ज्यांनी नोबेल पारितोषिक पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? माझे सत्याचे प्रयोग हे जे आत्मचरित्र आहे ना, हे आहे पहा महात्मा गांधी यांचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे TCS आहे ना ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं, त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं विचारतं पहा, कादंबरी कोणाची आहे किंवा त्याचे लेखक कोण आहेत. यानंतर विचारलं जातं की आत्मचरित्र कोणाचं आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. कधी कधी महत्त्वाचे बुक्स आणि त्याचे रायटर म्हणजे पुस्तक आणि त्याचे लेखक यावरही आपल्याला हमेशा प्रश्न हे विचारले जातात. त्याच्या अनुसार आपण जवळपास 200 असे पुस्तकं घेतलेले आहेत की त्याचे पुस्तकं आणि लेखक तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जेवढे काही प्रश्न येतील TCSवर पुस्तकावरती तर ते आपल्याला लवकरच त्याची उत्तरं मिळून जातील. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला आहे? लक्षात ठेवा, महाराष्ट्र केसरी पण कोणती? की पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा जो सन्मान आहे किंवा हा जो बहुमान आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. एका ठिकाणी पहा आपल्याला याच नावाचा उल्लेख जो आहे तो प्रतीक्षा बागडे असा देखील करण्यात आलेला होता. जर आपल्याला परीक्षेमध्ये असं काही झाली थोडीफार गडबड बागडे किंवा बागडी तर त्यावर लक्षात ठेवायचे ते दोन्हीही जवळपास सेम आडनावं आहेत. कधी कधी बागडे येऊ शकतं, कधी कधी बागडे देखील येऊ शकतं. तर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्र म्हणजे पहिली महिला महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या आहेत प्रतीक्षा बागडी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? पहा, कधी कधी आपल्याला कवी विचारतात, त्या कवेचं टोपण नाव विचारलं जातं. या ठिकाणी आपल्याला टोपण नाव दिलेलं आहे आणि त्यांचं आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे. तर जे कवी ग्रेस आहेत ना यांचं पूर्ण नाव काय आहे? माणिक सीताराम गोडघाटे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पण या ठिकाणी देखील थोडंसं अजून कन्फ्यूज होतं. काही पुस्तकामध्ये गोडघाटे असा उल्लेख आहे आणि काही पुस्तकामध्ये गोघाटे असा उल्लेख आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे दोन्हीही आडनावं मित्रांनो सेम आहेत. थोडेसे लक्षात ठेवा, गोडघाटे आणि गोघाटे. माणिक सीताराम गोघाटे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, पहा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? हा प्रश्न आतापर्यंत 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरती महत्त्वाचा हा प्रश्न आहे.
तर त्यांनी ही जी घोषणा आहे ही पर्याय क्रमांक 3 येवला, लक्षात ठेवा येवला हे जे ठिकाण आहे या ठिकाणी ही त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जातं. पहा, इंटरनेटचं माध्यम म्हणजे काय, एक प्रकारे आपण म्हणू शकतो ऑनलाईन बिझनेस जर करतात तर त्या बिझनेसला काय म्हटलं जातं. ऑनलाईन म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून, तर त्याला काय म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 ई कॉमर्स असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. ई कॉमर्सचे जर आपल्याला उदाहरणं सांगायचे झाले तर लक्षात ठेवा, पहिलं कोणतं आहे, फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स आहे. सोबतच पहा झोमॅटो हे देखील ई कॉमर्स आहे. अजून ॲमेझॉन हे देखील ई कॉमर्स आहे. म्हणजे असा व्यवसाय की जो इंटरनेटद्वारे केला जातो त्याला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. समान नागरी संहिता हा जो घटक आहे हा राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा अनुच्छेद 44. पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी संहिता जी आहे तर याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्यायचा आहे, कारण वनरक्षक भरती जी झाली आहे 2023ला जुलै महिन्यामध्ये त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. या ठिकाणी TCSने जे मागचे काही पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो जास्त करून आपल्याला खेळ आणि खेळाडू यावरती प्रश्न विचारले नाहीत, पण यामध्ये 1 ते 2 प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. पहा, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता, एक प्रकारे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल असं कधी कधी आपल्याला सरळ सरळ विचारतं. तर विजेता असणारे कोण आहेत तर नीरज चोप्रा. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. यापूर्वी हा प्रश्न आपल्याला 2023च्या झालेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणता खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. तर त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये नीरज चोप्रा असं देखील नाव दिलं होतं. लक्षात ठेवा, नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, कशामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे. आणि हा जो प्रश्न विचारला आहे की हा आपल्या महाराष्ट्र राज्यावरती विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती आहे, 50% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा मित्रांनो, MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता 1860चा जो कायदा आहे किंवा दंड संहिता जी आहे त्यामध्ये एकूण किती कलम समाविष्ट करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर एकूण त्यामध्ये 511 कलम जे आहेत हे पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे. या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आपले कन्फ्यूज होत आहेत. लक्षात ठेवा, राज्य पक्षी आणि राज्य प्राणी असे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. पहा, राज्य पक्षी जर झालं तर पर्याय क्रमांक 3 हरियाल हा जो आहे हरियाल हा आपल्या राज्याचा राज्य पक्षी आहे. आणि आपल्याला जर राज्य प्राणी विचारलं तर प्राणी काय मित्रांनो, कमेंट करून सांगा. प्राणी आहे शेकरू. आणि पक्षी आहे हरियाल. शेकरूवरती आपल्याला नेहमी पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले. 96व मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये संपन्न झाला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जो वर्धा जिल्हा जो आहे किंवा वर्धा शहर आहे त्यामध्ये झालेला आहे 96व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये जशाच तसा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे
डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा आहे असं मानलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कलम 32. लक्षात ठेवा, कलम 32 हे जे कलम आहे या कलमाला बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते म्हणत होते की भारतीय संविधानाचा आत्मा आहे कलम 32. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतेचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? पहा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा जो पुतळा आहे हा कोणाचा आहे? रामानुजाचार्याचा आहे. आणि हा कोणत्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे म्हणजे उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यावरती जर प्रश्न विचारला कोणत्या राज्यामध्ये आहे, पहा राज्य मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. राज्य आहे याचं तेलंगणा राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे. शहर जर विचारलं तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापित आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान म्हणून ओळखले जाते? पहा, या ठिकाणी दोनच ऑप्शन होऊ शकतात, जगातील सर्वात लहान आणि जगातील सर्वात मोठं. तर जगातील सर्वात मोठं आहे भारत देश, भारत. आणि जगातील सर्वात लहान संविधान हे जे आहे ते आहे युनायटेड स्टेट. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1. युनायटेड स्टेट म्हणजे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं हे सर्वात लहान आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? घटनात्मक सल्लागार विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल B.N. राव. लक्षात ठेवा B.N. राव हे जे आहेत हे घटना समितीचे घटनात्मक भारतीय राज्यघटना जे आहे त्या समितीचे घटनात्मक सल्लागार होते B.N. राव. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? पहा, या ठिकाणी रेल्वे स्थानक आपल्याला विचारलं आहे की भारतामधील असं पहिलं कोणतं रेल्वे स्थानक आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. जे गुवाहाटीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पूर्णपणे सौर पॅनल, लक्षात ठेवा, म्हणजे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न थोडासा सोपा आहे पण प्रश्न जास्त मोठा आहे. तर आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये 1995-1996 पासून एक योजना राबवली जात आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे? प्रश्न मित्रांनो समजावून घ्यायचा आहे. वर्ष कोणतं दिलं आहे? 1995-1996. या ठिकाणी 15 जिल्हे दिलेले आहेत. तर ती एक योजना आहे. ती योजना कशासाठी राबवली जाते? जी आदिवासी भागातील माता मृत्यू म्हणजे लेकरांचे जे असणार आहेत डिलिव्हरीच्या बायका त्यांचा मृत्यू आणि बाळाचा मृत्यू कमी व्हावा यासाठी ती जी योजना आहे ती राबवली जात आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं योजनेचं नाव आहे नवसंजीवनी योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जी सध्याची आपली झेडपी आरोग्य भरती बाकी आहे ना त्यासाठी हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? पहा, याचपूर्वी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि डबल प्रश्न हा आलेला आहे. तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 27 आहे, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे? या ठिकाणी प्रबंधच्या ऐवजी आपल्याला जास्त करून बुक किंवा पुस्तक असं विचारलं जातं. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? पहा, ऑपरेशन मुस्कान ही जी एक योजना म्हणता येणार नाही पण हे जे आहे एक ऑपरेशन राबवलं जातं तर ते कशाशी संबंधित आहे? हे आहे पहा, हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबापर्यंत पोहोचवणे त्यासाठी वापरलं जातं किंवा त्याच्याशी संबंधित आहे ऑपरेशन मुस्कान. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, ययाती
प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये 1 वेळा विचारला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास 8 वेळा विचारण्यात आलेला आहे. वनरक्षक भरतीमध्ये 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ययाती या पुस्तकाचे किंवा या कादंबरीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? पहा, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अर्थशास्त्राशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व आहे अमर्त्य सेन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. पुणे करार खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेला होता? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे. पहा, पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये झालेला होता. पहा, पुणे करार. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 तर 1897 हे जे वर्ष आहे, या वर्षी रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पहा, यावर कोणते कोणते 2 प्रश्न विचारले जातात की रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर रामकृष्ण मिशन जे आहे त्याची स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी. जर वर्ष विचारलं तर वर्ष आहे पहा 1897चं. हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यामुळे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. रामरचित मानस हा अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केलेली आहे? म्हणजे एक प्रकारे सरळ सरळ आपल्याला विचारलंय की हे जे साहित्य आहे रामरचित मानस याचे लेखक कोण आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, फास्ट कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत, कारण आपल्याला येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जवळपास 20 व्हिडिओ जे आहेत हे फक्त आणि फक्त कोर्टवरती घ्यायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे थोडंसं फास्ट देत चालायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर तुलसीदास हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे किंवा यांनी रचना केलेली आहे रामचरित मानस याची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षानंतर केली जाते? लक्षात ठेवायचंय, यावर महत्त्वाचे आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत. तर यापूर्वी लक्षात ठेवा, भारतामध्ये आपली जी जनगणना आहे ही दर 10 वर्षानंतर होत असते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यापूर्वीची कधी झालेली आहे? 2011ला शेवटची जनगणना झालेली आहे. यानंतर 10 वर्ष म्हणजे 2021ला जी होणारी होती ही कोविडमुळे रोखण्यात आलेली होती. लक्षात ठेवायचंय. यावरती अजून आपल्याला काही प्रश्न नेहमी पडतात. जनगणनेवरती TCS जो आहे तो जास्त प्रमाणात जनगणनेवरती भर देत आहे. लोकसंख्या जनगणना यावरती जास्त भर आहे. तर याचनुसार आपण जनगणनेवरती काही जे स्पेशल 40 प्रश्न असणार आहेत त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. लक्षात ठेवा, जनगणना ही दर 10 वर्षानंतर होत असते. ऑप्शन 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, खजुराहो लेणी जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मध्य प्रदेश म्हणजेच पहा MP हे जे राज्य आहे यामध्ये आहे खजुराहो लेणी. आणि हे जे एक आहे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतं पहा मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेष हे जे आहे हे इम्पॉर्टंट घटक आहे. यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस जो आहे तो असतो पहा 15 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर या ज्या दिनविशेष असणार आहेत त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय दिनविशेष म्हणजे जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष यावरती एक व्हिडिओ डीपमध्ये घेतलेला आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ देखील मित्रांनो पाहून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पूर्ण जे काही दिनविशेष आहेत हे कव्हर होऊन जातील. प्रश्न क्रमांक 7 आहे. निर्भय प्रशासन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा, या ठिकाणी थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. प्रशासन म्हणजे एक प्रकारे हा जो पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण असणार आहेत की जे प्रशासनाशी कनेक्टेड असणार आहेत. लक्षात ठेवा. तर निर्भय प्रशासन म्हणजेच पर्याय क्रमांक 3 किरण बेदी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. लक्षात ठेवा, निर्भय प्रशासन. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे.
परभणी शक्ती म्हणजेच PVK 1009 हे वाण असलेले जे पीक आहे ते कशाचे पीक आहे? पहा, वाण म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, ब्रीड म्हणू शकतो, लक्षात ठेवा. तर हे जे पीक आहे PVK 1009 तर ते कशाचं पीक आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर PVK 1009 हे जे आहे ही एक ज्वारीचा वाण आहे. पहा, ज्वारी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? पहा, भारताची म्हणजे मेड इन इंडिया असणारी बनावटीची जी आहे तर आण्विक पाणबुडी कोणती आहे? लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पहिली हा शब्द महत्त्वाचा आहे. पहिली कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर INS अरिहंत. पहा, INS अरिहंत ही जी आहे ही भारताची पहिली म्हणजे स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे जी की भारतामध्ये बनवण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? पूर्ण भारतामध्ये पहा 4च ठिकाणी कुंभमेळा भरतो आहे. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका ठिकाणी भरत आहे. लक्षात ठेवायचंय. तर महाराष्ट्रातला जो कुंभमेळा आहे तर हा नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, आधुनिक भारताचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? किंवा आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जे राजा राममोहन रॉय आहेत तर हे एक असे समाजसुधारक होते की यांच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ देखील लवकरच बनवणार आहोत की त्यामध्ये त्यांनी केलेले जे काही कार्य आहेत देशाबद्दल तर त्या पूर्ण कार्याची माहिती आणि त्यांचा पूर्ण जे इतिहास आहे आपण त्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी आपण लवकरच त्यांचा देखील एक व्हिडिओ पब्लिश करणार आहोत. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची जी स्थापना आहे ती खालीलपैकी कोणाच्या नेतृत्व म्हणता येईल किंवा कोणही पुढाकार घेतला त्यामुळे ती करण्यात आली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते स्थापन झालेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? पहा, सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आतापर्यंत सरळ सेवेला जवळपास 18 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, प्रश्न सर्वात सोपा आहे. जो चौदार तळे सत्याग्रह झाला तर तो कोणी केला किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांनी केलेला होता चौदार तळे सत्याग्रह. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? यावरही महत्त्वाचा एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं कोणतं वर्तमानपत्र होतं? तर ते होतं मराठा. आणि मराठा हे जे वर्तमानपत्र होतं हे कोणत्या लँग्वेजमध्ये होतं? म्हणजेच पहा, कोणत्या भाषेमध्ये मराठा हे वर्तमानपत्र होतं? तर ते होतं पहा इंग्रजीमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल मराठा. लक्षात ठेवा, मराठा हे जे आहे हे होतं इंग्लिशमध्ये. लोक नावावरून लगेच सरळ कमेंट करून उत्तर देतात की मराठा म्हणल्यानंतर मराठीमध्ये असेल, तर लक्षात ठेवायचं इंग्रजी या भाषेमध्ये वर्तमानपत्र होतं मराठा नावाचं. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? हा प्रश्न आतापर्यंत 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. कारण हाच प्रश्न आपल्याला 3 वेळा तर फक्त पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये मोबाईल सेवा कधी सुरू झाली? यापूर्वी याचं कधी फक्त आपल्याला डायरेक्ट वर्ष विचारलं जायचं. तर याचं वर्ष आहे 1994. लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं उत्तर होईल. पण 22 ऑगस्ट 1994 ही त्याची पूर्ण डेट आहे. त्यामुळे पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या ठिकाणी स्थित आहे? लक्षात ठेवा, या ठिकाणी मित्रांनो 2 प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. पहिला जो आहे तो आहे गलवान आणि दुसरा जो आहे तो आहे डोकलाम. लक्षात ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, तर गलवान हे जे आहे हे येतं पहा लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आणि भारत आणि चीन या सेनेदरम्यान एका ठिकाणी त्या ठिकाणी थोडीशी चकमक झाली होती गलवान प्रदेशात, तो येतो लडाखमध्ये. ऑप्शन 4 उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम पुस्तक कोणाचं लिहिलेलं आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर डॉक्टर अण्णासाहेब साळुंके. कधीकधी यांच्या नावापुढं पहा एच साळुंके असं देखील लिहिलं जातं, तर अण्णासाहेब हरी साळुंके हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे भूमिपुत्र गौतम. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतातील आपला पहिला व्याघ्र प्रकल्प. यावरती मित्रांनो आपल्याला 2-3 वेळा प्रश्न आपण घेतलेला आहे, कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये खूप वेळा पोस्ट केलेला आहे. लक्षात ठेवा, तरीही आपले जवळपास 17% विद्यार्थी ह्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देत आहेत. तर पहिला व्याघ्र प्रकल्प कमेंट करून लवकर सांगायचा आहे. बरोबर आहे उत्तर याचं पर्याय क्रमांक 1 तर जिम कॉर्बेट या ठिकाणी आहे पहिला व्याघ्र प्रकल्प. ऑप्शन 1 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने वितरित केली आहे? या ठिकाणी पहा कधी वितरितच्या ऐवजी कोणत्या कंपनीची आहे असं सरळ आपल्याला विचारलं जातं. संगणक प्रणाली म्हणजेच काय तर एक प्रकारे आपण त्याला OS म्हणू शकतो, ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते म्हणू शकतो. आणि विंडोज जी आहे ती आहे पहा मायक्रोसॉफ्टची. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल, कारण जेवढे काही विंडोज बेस्ड PC आहेत हे कम्प्युटर आहेत त्यामध्ये पूर्ण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते आणि ती बनवलेली आहे मायक्रोसॉफ्टने. जी ॲपलची आहे, ॲपलची कोणती आहे तर ॲपलची आहे पहा मॅक OS. लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे दोन आहेत या ठिकाणी लँग्वेज बेरियर आहे, तर या ज्या दोन ठिकाणी आहे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या दोन्ही कंपन्या OS स्वतःच्या वापरत आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर विंडोज जी आहे ती मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली आहे, म्हणजेच एक प्रकारे सॉफ्टवेअर ते आहे. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? म्हणजे प्रश्न सरळ आहे की सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? सध्याचे म्हणजे कधीचे तर आज आहे 1 फेब्रुवारी. लक्षात ठेवा, तर आज 1 फेब्रुवारी 2024 आहे. तर आजचे सध्याचे असणारे राज्यपाल कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 तर रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. यापूर्वीचे जे होते ते होते भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या आधी होते विद्यासागर राव आणि त्यांच्या आधी होते SC जमीर. म्हणजे सध्याचे कोण आहेत? रमेश बैस. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे मनरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते? पहा, मनरेगा योजना कोणत्या अधिकारांची हमी देते, म्हणजे त्यामध्ये आपले कोणते हक्क जे आहेत किंवा अधिकार जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर त्या ठिकाणी आपण कामाचा अधिकार जो आहे तो मनरेगा योजनेअंतर्गत येतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली महिला यावरती आपल्याला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल मीरा कुमार ह्या ज्या आहेत ह्या आपल्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे टेस्ला या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न आपल्याला समजायचा नाही थोडासा. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. लक्षात ठेवा, तर टेस्ला कंपनीचे सध्याचे CEO कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 एलॉन मस्क हे जे आहेत सध्याचे CEO आहेत पहा टेस्ला कंपनीचे. या ठिकाणी सुंदर पिचाई जे दिले आहेत तर ते गुगल या कंपनीचे सध्याचे CEO आहेत. मार्क झुकरबर्ग हे जे आहेत फेसबुक म्हणजे त्याला आपण एक प्रकारे मेटा म्हणू शकतो, तर मेटा या कंपनीचे CEO आहेत. आणि बिल गेट्स हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे कोफाउंडर आहेत, म्हणजेच संस्थापक आहेत पहा ते देखील बिल गेट्स. आणि FBचे जे आहेत म्हणजे फेसबुकचे देखील संस्थापक आहेत मार्क झुकरबर्ग. आणि एलॉन मस्क जे आहेत तर ते टेस्ला कंपनीचे CEO आहेत. सोबतच जे ट्विटर आहे तर ट्विटर या कंपनीचे ट्विटरचं नाव बदलून X फक्त असं एवढंच फक्त X असं ठेवण्यात आलेलं आहे. त्या कंपनीचे ते देखील ओनर आहेत. आणि सुंदर पिचाई गुगलचे CEO आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे जे आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि दोन्हीही वेळा वर्धा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पर्याय क्रमांक 3 तर वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही जी आहे ही पुण्यामध्ये येते. पर्याय क्रमांक
2 आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो फास्ट कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत, कारण आपण 3 तारखेपासून म्हणजे 3 फेब्रुवारीपासून आपण दररोज लाईव्ह क्लासेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या परफेक्ट मॉक टेस्ट होऊन जातील. म्हणजे तुम्हाला प्रश्न आणि उत्तर हे लवकर तुम्हालाच कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे सराव तुमचा जो आहे तो फास्ट होत राहील. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण भेट द्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? पहा, व्याघ्र म्हणजे वाघांची जनगणना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आपल्या दर किती वर्षांनी होते? तर तिचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर दर 4 वर्षानंतर व्याघ्र गणना जी आहे ती करण्यात येते. म्हणजे वाघांची काउंटिंग करण्यात येते दर 4 वर्षांनी. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर्स पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? पहा, प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. हा प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर लातूर उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि याच वरती आपल्याला लातूर पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर संपूर्ण देशभरात सर्वात जास्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पुरवणारे लातूर जे आहे या शहराची ओळख आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, दिव्यांगांसाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेले आहे? पहा, दिव्यांग म्हणजे जे अपंग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी खालीलपैकी कोणतं मोबाईलचं ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे सरकारद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे, जे की त्याचं नाव आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 1, तर सक्षम हे त्याचं नाव आहे. आणि हे जे आहे हे दिव्यांगांसाठी असणारं मोबाईलचं एक ॲप्लिकेशन आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, RRR. पहा, RRR लगेच आपल्याला लक्षात आलं असेल की हा एक मूव्ही आहे. तर लक्षात ठेवायचा हा मूव्हीच आहे. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? दिग्दर्शक म्हणजे पहा डायरेक्टर जे आहेत ते कोण आहेत? RRRचे. हा प्रश्न आपण का घेतलेला आहे? कारण हा जो मूव्ही आहे तो ऑस्करसाठी मित्रांनो नॉमिनेट झालेला होता, त्यामुळे हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. तर RRR या मूव्हीचे दिग्दर्शक आहेत एस राजामौली, हे त्याचे दिग्दर्शक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30. बॉम्बे आफ्टर अयोध्या या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, चर्चेतील महत्त्वाचं पुस्तक होतं बॉम्बे आफ्टर अयोध्या. तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 जितेंद्र दीक्षित जे आहेत यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे बॉम्बे आफ्टर अयोध्याचं. आणि मित्रांनो, जे महत्त्वाचे 80 पुस्तकं आहेत, 80 पुस्तकं आणि त्यांचे लेखक यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? पहा मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि येत्या 2 तारखेपासून म्हणजे परवा किंवा 3 तारखेपासून आपण दररोज रात्री एक लाईव्ह व्हिडिओ देखील घेणार आहोत. तर पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जायकवाडी हा जो आहे हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे आपल्या राज्यामधील जलविद्युत प्रकल्प सर्वात मोठा. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणतात? पहा, प्रश्न समजावून घ्यायचा आहे. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राचा असा खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे की त्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कोयना जो आहे त्या प्रकल्पाला म्हटलं जातं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. हा प्रश्न आपल्याला जशाच तसा झेडपीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. फक्त प्रश्न सरळ विचारला होता की महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं? तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3, कोयना या प्रकल्पाला. प्रश्न क्रमांक 3 आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? पहा, या ठिकाणी राष्ट्राच्या ऐवजी कधी देशास असा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो नेहमी. तर उगवत्या सूर्याचा देश म्हणजे एक प्रकारे काय, सगळ्यात सोपी गोष्ट समजून घ्यायची की उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जे पूर्वेकडील देश आहेत, पहा पूर्वे साईडला म्हणजे पूर्वेच्या साईडला असणारे म्हणजे अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे त्याच्या साईडला असणारे. तर त्या ठिकाणी आहे पहा सर्वात महत्त्वाचा म्हणजेच जपान हा जो देश आहे याला म्हटलं जातं पहा उगवत्या सूर्याचा देश. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
यावर आपल्याला 2-3 प्रश्न अल्टरनेटिव्ह विचारले जातात पहा 2-3 वेळा. तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र ते जे आहे पहा पर्याय क्रमांक 3 इचलकरंजीला आहे. हा प्रश्न आपल्याला 2011 पासून ते 2018 पर्यंत म्हणजे असे टोटल 8 वर्षामध्ये 19 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि हे प्रश्न आपल्याला टोटल 19 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा पोलीस भरतीमध्ये. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि जवळपास पोलीस भरती आणि जे काही कोर्टाविषयी किंवा न्यायालयाविषयी जे काही प्रश्नपत्रिका असतात जवळपास सारख्या लेवलचे प्रश्न असतात. फक्त यावर्षी त्याला TCS घेणार आहे, त्यामुळे एखादा प्रश्न थोडासा हार्ड लेवलचा असू शकतो. त्यामुळे नंतर बाकीचे हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपले एकदम सोपे असतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? आपण भरपूर वेळा न्यूजमध्ये ऐकलं असेल पहा, बॉम्बे हाय किंवा मुंबई हाय हे जे नाव आहे हे कोणत्या क्षेत्राशी किंवा कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित असणारं नाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर पेट्रोलियम. लक्षात ठेवा, पेट्रोलियम संबंधित आहे पहा हे मुंबई हाय. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, वाचन प्रेरणा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील दिनविशेषवरती आधारित. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून फास्ट देत राहायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन समजून जाईल आणि आपले उत्तरसुद्धा लवकर कमेंट करत राहायचे आहेत. तर पहा, वाचन प्रेरणा दिवस हा जो दिवस आहे हा कधी साजरा केला जातो? तर उत्तर काय आहे याचं? पर्याय क्रमांक 1 तर 15 ऑक्टोबर हे जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण उद्या म्हणजे 3 तारखेपासून 3 फेब्रुवारीपासून लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत. दररोज लाईव्ह एक लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि 3 ते 5 सेकंदामध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? पहा, द डिसेंट ऑफ मॅन. कारण यावरती जे काही महत्त्वाचे पुस्तकं विचारले जातात, काही पुस्तकं अशा असतात की जे आपल्याला ट्रेंडिंग विषयावरती विचारले जातात, म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले. आणि काही पुस्तकं अशा असतात जे की हिस्टॉरिकल असतात, म्हणजे पहा इतिहासामध्ये त्या पुस्तकाची मोठी नोंद असते. त्या पद्धतीचे आपल्याला ग्रंथ किंवा पुस्तकं जे आहेत आणि त्याचे लेखक हे परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. तर या ठिकाणी द डिसेंट ऑफ मॅन हे जे पुस्तक आहे हे आहे पहा चार्ल्स डार्विन यांचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे जास्त करून आढळतात? पहा, अजिंठा आणि वेरूळ त्यामधील जे अजिंठा आहे तर या ठिकाणी आपण अजिंठा घेतलेला आहे, कारण TCS जो आहे त्यामध्ये आपल्याला TCSच्या पॅटर्नमध्ये नेहमी अजिंठाच्या ऐवजी अजंठा असा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर अजिंठा येथील जे काही चित्र आहेत तर तिथल्या ज्या गुहा आहेत त्या गुहामध्ये काही चित्र जे आढळलेले आहेत तर ते चित्र प्रामुख्याने कशाचे आहेत? तर ते आहेत पहा जातक कथाचे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, आपल्याला 2023ला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये विचारला होता. सोबतच हा प्रश्न आपल्याला ZP सुद्धा विचारला होता 2019 मध्ये. तसाच हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. PDF मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होतं? पहा, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रातील एक नामवंत नाव आहे, म्हणजे महत्त्वाचं एक नाव आहे पहा दाभोळकरांचं. तर ते खालीलपैकी कोणत्या चळवळीशी किंवा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते? एक प्रकारे आपण आंदोलन म्हणू शकत नाही, ती जी आहे ती एक चळवळ होती, आंदोलन नव्हतं सॉरी मित्रांनो. तर कोणत्या चळवळीशी ते संबंधित आहेत? तर ते आहेत पहा अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला संबोधले जाते? पहा, मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोणाला संबोधलं जातं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? पहा, या ठिकाणी कुठल्या झालेला आहे किंवा त्या ठिकाणी कोणत्या वर्षी असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर 1956 हे जे वर्ष आहे या वर्षी त्यांनी घेतली होती नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा. यावरती आपल्याला अजून एक प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती?
तर ते आहे पहा नागपूर शहर. पर्याय क्रमांक 3 1956 साली घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? म्हणजे आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की OTP हा जो शब्द आहे याचा फुल फॉर्म काय आहे. पहा OTPचा फुल फॉर्म मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत टेक्नॉलॉजीवरती भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, इंटरनेट बँकिंगमध्येच नाही तर कोणत्याही तुम्ही सोशल मीडियाचा जरी वापर केला त्या ठिकाणी आपल्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी हा पिन आपल्याला नेहमी विचारला जातो OTP. तर त्या OTPचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा OTPचा फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड. असा पिनकोड की तो फक्त एकाच वेळी वापरता येऊ शकतो, म्हणजे एक वेळा येणारा पासवर्ड, त्यालाच म्हटलं जातं वन टाइम पासवर्ड, OTP वन टाइम पासवर्ड. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. तर हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, कस्तुरबा गांधी कोण आहे? सर्वात पहिला प्रश्न, तर महात्मा गांधी जे आहेत, महात्मा गांधी यांच्या पत्नीचं नाव आहे पहा कस्तुरबा गांधी. आणि या ज्या कस्तुरबा गांधी आहेत त्यांचा मृत्यू झाला होता पहा आगा खान पॅलेसला. यावरती आपल्याला अल्टरनेट 2 प्रश्न विचारले होते, त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर आगा खान पॅलेस जो आहे तो आहे पहा पुणे या शहरामध्ये. प्रश्न आपल्याला असे विचारले होते की आगा खान पॅलेस कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, आगा खान पॅलेस आहे पुण्यामध्ये. आणि अजून एक प्रश्न विचारला होता की कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? तर आगा खान पॅलेसमध्ये झालेला होता. पर्याय क्रमांक 1 तो आहे पुण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली होती? पहा, करंट अफेअर्स 2023चा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियान जे आहे ते सुरू झालेलं आहे. पण प्रश्न आपल्याला असा आहे की त्यांनी कोणत्या राज्यापासून सुरुवात केली आहे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये ती सुरुवात झाली किंवा अभियान सुरू करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 3. तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर मध्य प्रदेश राज्यापासून त्यांनी सुरुवात केली होती कोणत्या राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियानाला. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे अन्न भाग्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे? पहा, एक या ठिकाणी आपल्याला योजना दिलेली आहे, म्हणजे आपण त्याला स्कीम म्हणू शकतो. तर ती स्कीम आहे पहा, स्कीम कोणती आहे? अन्न भाग्य योजना ही कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कर्नाटक. लक्षात ठेवा, कर्नाटक हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये लागू करण्यात किंवा राबवण्यात येत आहे अन्न भाग्य योजना. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न स्पेशल आपल्याला कोर्टावरती आधारित प्रश्न आहे. पहा, राज्यघटनेचं असं खालीलपैकी कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत असं आपल्याला व्यक्त होतं? म्हणजेच कोणी कायद्यासमोर मोठा नाही किंवा कोणी छोटा नाही. जर एखाद्याने एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची सजा श्रीमंताला सुद्धा सेम असेल आणि गरिबाला सुद्धा तीच असेल. म्हणजे याचाच अर्थ की कायदा हा सगळ्यांना सारखाच आहे असं दाखवून देणारं कलम कोणतं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कलम 14 हे जे आहे या कलमामध्ये समाविष्ट आहे. पहा, कायद्यासमोर सगळे समान असतात. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला म्हणजेच EWS यांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे EWS, कारण सध्या लक्षात ठेवायचे सर्वात जास्त आरक्षणावरती चर्चा होत आहेत. त्यातीलच हा एक प्रभाग आहे पहा, प्रवर्ग आहे EWS इकॉनॉमिकल वीकर. आणि हे जे आहेत पहा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यांना किती टक्के आरक्षण आहे? तर त्यांना आहे पर्याय क्रमांक 1 तर 10% आरक्षण एवढं देण्यात आलेलं आहे EWSला. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुले आहेत? पहा, प्रश्न हा देखील मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर राज्यघटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार देशातील जेवढे काही सार्वजनिक ठिकाणं आहेत तर ते सगळ्या नागरिकांना खुले असणार आहेत? म्हणजे पहा, जे सार्वजनिक ठिकाण आहे त्या ठिकाणी कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस जाऊ शकतो. त्यासाठी कलमामध्ये आपल्या म्हणजेच राज्यघटनेमध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे. तर ती कितव्या कलमामध्ये देण्यात आली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर कलम 15 हे जे आहे पहा, कलम 15, तर या कलमामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की देशातील सर्व जे सार्वजनिक स्थळं आहेत हे सर्वांसाठी ओपन असतील. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्ट यांच्याकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? या ठिकाणी राजश्री झालेला आहे मित्रांनो, तर ते राजर्षी असा या ठिकाणी शब्द आहे, आपल्याला PDF मध्ये दूर करून दिला जाईल. तर पहा, राजर्षी शाहू महाराज हा जो पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग हे जे दोघं जण आहेत तर त्यांना राजर्षी शाहू पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर कोण देतं लक्षात ठेवायचे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्याकडून हा दिला जाणारा पुरस्कार आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर या ठिकाणी अजून एक नोट्स करून घ्या की यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, सरळ सरळ जे आदिवासी भागातील जे काही बालकं आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे किंवा त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? हा प्रश्न देखील आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, जिजामाता यांचं जन्म ठिकाण काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, सिंदखेड राजा हे जे आहे हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यावर अजून एक मित्रांनो बोनस प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आपण किल्ला आहे विचारलेला आहे, पण या ठिकाणी आपण जर जिल्ह्यामध्ये विचारलं तर त्यांचा जन्म पुणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. जर आपल्याला विचारलं अजून तालुका, तर तालुका आहे पहा जुन्नर, आणि जर किल्ला विचारला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला वर्ष विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, तर 1630 या वर्षी त्यांचा जन्म झालेला आहे. पर्याय क्रमांक 3, सिंदखेड राजा हे जे ठिकाण आहे हे जिजाबाई यांचं जन्म ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, 13 मार्च 1940 यामध्ये जनरल ओडवायर याची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती? या ठिकाणी मित्रांनो 2 प्रश्न अजून तयार होतात. पहा, तर या ठिकाणी एक सरळ आपला वर्ष दिलेलं आहे 13 मार्च 1940. तर या वर्षी कोणाची हत्या झाली आहे? जनरल ओडवायर याची हत्या झाली आहे. कोणी केली आहे? तर सरदार उधम सिंग यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताचा बिस्मार्क म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहा, भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं पहा भारताचा बिस्मार्क म्हणून. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाची चर्चा मित्रांनो महत्त्वाची आणि खूप वेळा झालेली आहे. अनहॅपी इंडिया, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, लाला लजपतराय यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अनहॅपी इंडिया. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, प्रश्न आपला हेतून महत्त्वाचा सुरू होतो की जागतिक व्यापार संघटना जी आहे त्याचं मुख्यालय म्हणजे त्याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर जिनिव्हा. लक्षात ठेवायचं आहे, जिनिव्हा या ठिकाणी आहे पहा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? पहा, सिरम इन्स्टिट्यूट जे की कोरोना जो व्हायरस आहे त्यावरती लस म्हणजे वॅक्सिन जे आहे त्यांनी शोधून काढलेली आहे, तर त्याचेच असणारे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, उद्योग मित्र पुरस्काराने आदर पुनावाला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना खालीलपैकी कोणत्या राबवण्यात येत आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना राबवण्यात येत आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा, या राज्यामध्ये इंदिरा गांधी स्मार्टफोन हे जे आहे योजना ती राबवण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंग याचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आतापर्यंत मित्रांनो आपल्या देशामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग या ज्या 2 स्ट्रीम्स आहेत तर त्या फक्त आणि फक्त इंग्लिश या भाषेमध्ये होत होत्या. पण नुकतंच सरकारने तो जो सिलेबस आहे किंवा तो जो अभ्यासक्रम आहे तो हिंदी या भाषेमध्ये सुद्धा घेतलेला आहे. तर हिंदीमध्ये सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास जो आहे तो हिंदीमध्ये सुरू ठेवण्याला देशातील आपल्या पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी आदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? पहा, प्रश्न या ठिकाणी सरळ सरळ आहे. फक्त आपल्याला एका व्यक्तीवरती फोकस करायचा आहे की आदिती स्वामी या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सातारा या जिल्ह्याच्या त्या रहिवासी आहेत, म्हणजेच एक खेळाडू आहेत. तर या ठिकाणी बाकीचा प्रश्न समजावून घ्यायचा आहे. बर्लिन या ठिकाणी ज्यावेळेस जागतिक तिरंदाजी स्पर्धा झाली होती तर त्या स्पर्धेमध्ये कंपाऊंड प्रकारात गोल्ड मेडल जे आहे त्यांनी मिळवलं होतं पहा आदिती स्वामी यांनी, आणि त्या महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्याच्या रहिवासी येतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात येत आहे? पहा, मिशन भगीरथ ही योजना कशासाठी आहे की जिल्हा तुमचा दुष्काळमुक्त करण्याच्या हेतूने हे मिशन वापरलं गेलं आहे किंवा ही जी योजना आहे मिशन भगीरथ ही राबवण्यात येत आहे. पण ती कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे? तर ती येत आहे पहा पर्याय क्रमांक 4, नाशिक या जिल्ह्यामध्ये ती राबवण्यात येत आहे मिशन भगीरथ. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयांचे विमा कवच देण्यात आलेलं आहे? पहा, म्हणजे जर आपल्याला एखाद्याला ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्या ठिकाणी एक योजना आपल्याला लागू पडते. त्या योजनेचं नाव आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. तर या योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात येतं? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, तर 5 लाखापर्यंत. किती? 5 लाखापर्यंत विमा कवच देण्यात येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल.